कधी न कळले गूढ तुझे जीवनाना कधी उमगले गूढ तुझे जीवना क्षणभंगुर सारे निशब्द आयुष्यमान भव आयुष्यमान भव आयुष्यमान भव। विकी बाबांच्या अपघाताचा तपास लागला का? पोलीस तपास चालू आहे। लोकांच्या मनामध्ये वकील साहेबांच्या बद्दल खूप मोठा विश्वास आहे आणि वकील साहेब सुद्धा फक्त पैशासाठी काम करत नाहीत ग। अशिलाचा सच्चेपणा, अशिलाची केस खरी आहे हे त्यांना पटलं तर सर्वस्व पणाला लावून ते त्याची केस लढतात। आता सांगा मला नेमकं काय झालंय? सांगा, तुम्हाला माझी शपथ आहे। काय बोलू शंकर दादा? आज तुम्ही एक वेगळंच सत्य उजेडात आणलं। इतके दिवस मी विकीच्या खुन्याचा शोध घेत होते आणि आज तुम्ही एका पित्याच्या पापाला वाचा फोडली। जो मुलगा सकाळी लवकर उठतो ना त्याला देव जरा चांगली बुद्धी देतो। उठ, तुला गरज आहे त्याची। उठ रे, उठ। हियर इज शी, सेवा पाटील, माय वुड बी। काय? हा, हे बघ, मी हिच्याशी लग्न करायचं ठरवलंय। असं कसा रे तू हट्टी? लहानपणापासून तू असाच आहेस, उतावळा। मला माहितीये हो, हिने मारलंय माझ्या विकीला। तू मारलंस माझ्या विकीला। हो आई, हे काय बोलताय तुम्ही? मी कशाला मारेन माझ्या विकीला? विवा, मी चुकलो, मी अपराधी आहे, मला क्षमा कर विवा, प्लीज प्लीज। मी हे असं का केलं, का असं वागलो हे ऐकून तरी घे। माझ्या हातून नकळत हा अपघात घडला, पण हे कृत्य लपवण्याचा का प्रयत्न केला हे जाणून तरी घे एकदा। का नाही? प्रत्येक माणसाला आपला गुन्हा कबूल करण्याची संधी नको मिळेल? मी
चुकलो हे सांगण्याची वेळ आता निघून गेली. पण प्लीज एकदा माझी बाजू, माझी अगतिकता ऐकून तर घे ना. मला गरज वाटत नाही. कधीतरी हे सत्य सांगायचं हे मनात पक्क होतं, पण विकीच्या फोटोकडे बघून नेहमी बळही मागायचो, पण नाही जमलो. विभा, कसं सांगू म्हणजे तुला खरं वाटेल? कसं सांगू म्हणजे विश्वास बसेल? प्रत्येक वेळी माझ्या प्रयत्नाला खीळ बसत होती. अक्षरशः एकट्याने आपण गुन्हेगार असल्याचं ओझं घेऊन जगत होतो. जर आज शंकरदादांनी मला सगळं खरं सांगितलं नसतं तर आयुष्यभर हे ओझं घेऊनच जगत राहिला असतात. नाही विभा, नाही. अगं आज उद्या मी तुला खरं सांगणारच होतो हे, पण शंकरला नाही सहन झालं. गुन्हा मी केला आणि शिक्षा मात्र त्याने स्वतःला करून घेतली. त्याच्या अशा इथून निघून जाण्याने म्हणूनच गावाला पाठवून दिलं होतं ना त्याला. मुंबईत असून सुद्धा ते घरी यायचं टाळत होते म्हणूनच ना. मला भीती वाटत होती की ते जर इथे असते तर या आधीच मला सगळं खरं कळलं असतं. हो ना? यशस्वी वकील असल्याचा खूप चांगला पुरावा दिला. नाही, माझे वकील, माझं यश याचा या गोष्टीशी काहीही संबंध नाही. संबंध नाही? संबंध नाही कसा? संबंध आहे. तपास इतका का रेंगाळत होता मग? मोहिते पाटलांची केस लढण्यासाठी इतके शर्थीचे प्रयत्न केले ते का? मी सांगू? कारण माझ्या विकीची केस त्यांच्याकडे होती आणि तुम्ही तुमच्या सोयीने ती फाईल कधीही बंद करू शकत होता. हो, पण म्हणून तपासात अडथळे आणले नाहीत. पुरावेही नष्ट केले आणि केवळ माझ्या म्हणण्यावरून केस फाईल करण्या इतके मोहिते पाटील लेचे पेचेही नाही आहेत ना. हो ना. मग तपासात इतकी चालढकल का चालू होती? किंवा कदाचित तुला हे पटणार नाही, पण तुला कारण तुझी मनस्थिती होती. विकी गेल्यानंतर तुझी जी मनस्थिती झाली होती त्यामुळे मी तुला सत्य सांगणं सतत पुढे ढकलत. म्हणजे चालढकल नाही म्हणू शकणार मी, पण जाणून बुजून पोस्टपोन मात्र करत होतो. कारण विकीला तर गमावून बसलो होतो. तुला, माझ्या सर्वस्वाला गमावण्याची इच्छा नव्हती माझी. जे बोलतोय ते अगदी मनापासून, मनातलं बोलतोय. हो ना. मला एकदाच, अगदी शेवटचं, पण खरं सांगा, तुम्ही कुठल्या आंधळ्या न्यायदेवतेसमोर उभे नाही आहात. जिने विकीला जन्म दिला ते त्याच्या आईसमोर उभ्या. आजभर अट्टल गुन्हेगारांना शब्द घालून खरं बोलायला लावलं. आज माझी शपथ घेऊ. आत्तापर्यंत जे हेतुपूर्वक जाणून बुजून टाळत आला होता ते सगळं खरं सांगा. मला सांगा, त्या दिवशी नेमकं काय झालं होतं? जरी उशिरा सांगत असलो तरी जे सांगेन ते फक्त सत्यच असेल. ते इतक्या दिवसानंतर लपवण्यासारखं काही शिल्लकही नाहीये ना.
काय झालं अशी अचानक गाडी का थांबवली? ऍक्च्युली आज घरी जायचं मूडच नाहीये. थोडं रिलॅक्स व्हावंसं वाटतं. थकलोय ग खूप. तुला घाई आहे का? नाही, इट्स ओके. खरं सांग, आज फक्त तुझ्याबरोबर राहावंसं वाटतं. आपण इथून कुठेतरी लांब जाऊ, म्हणजे या गर्दीपासून दूर. सॉरी टू रिमाइंड यू बट उद्या मिरचंदानीची केस आहे. To hell with that. For the moment, can you please stop talking about the office? Huh? ठीक आहे, घरीच सोडतो तुला. विवेक, विवेक, विवेक प्लीज गाडी हळू चालव. आता कशाला हळू चालवायला सांगतेस? विवेक प्लीज. हॅलो, पोलीस कंट्रोल रूम. मी एक रिस्पॉन्सिबल सिटीजन बोलतोय. एका कारने एका मुलाला माणसाला कोणाला तरी उडवलंय. बघ रेणू, रस्त्यात काय घडलं ना ते सगळं विसरून जा. रेणू, मी विभा. तू नाही थांब, मी बघ. हॅलो, कोण बोलतो? हो, मी विवेक देशमुख बोलतोय. बोला. काय विक्रमचा ऍक्सिडेंट झाला? विभाग विभाग रिलॅक्स, शांत हो. बस इथे ये. बस बस बस, शांत रिलॅक्स. काय होतं? विवेक, इतकं सगळं घडून गेलं आणि तुम्ही मला याचा पत्ता देखील लागू दिला नाही. आजवरच्या आपल्या संसारात असा कुठला अपराध माझ्याकडून घडला होता की ज्याची तुम्ही एवढी मोठी शिक्षा दिलीत मला? मी माझ्या पत्नी धर्मात कुठे कमी पडले होते की ज्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यात रेणूचा आधार घ्यावा लागला? आणि इतकं असूनही तुमच्या अडचणीच्या काळात ती तुम्हाला सोडून गेलीच. पण ती का गेली याचा अर्थ मला आत्ता कळतोय. शंकर दादांना तर तुम्हीच जायला लावलात. पण तुमचे जीवाभावाचे मित्र राजा भाऊजी, त्यानेच मला सल्ला दिला होता तुला सगळं खरं सांगून टाकण्याचा. नाही धीर झाला मला. कित्येकदा वाटलं तुला सगळं मनातलं खरं सांगून टाकावं. कदाचित माझी हीच मनस्थिती सेवानं ओळखली असेल आणि अनवधानाने मी तिला सगळं खरं सांगून बस. ही गोष्ट सेवाला सुद्धा माहित होती. डॅड, अहो असे का बसलेत? आर यू ओके? कोणत्या केसचं टेन्शन आहे का तुम्हाला? मला माझंच टेन्शन आहे. मीच स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतो आणि केलेल्या गुन्ह्याबद्दल क्रॉस घेत राहतो. तुम्ही कोणता गुन्हा केलाय? सेवा विक्रमच्या बाबतीत मीच दोषी आहे. तुम्ही?
विक्रमला ज्या गाडीने उडवलं ती गाडी माझीच होती. मी उडवलं त्याला, माझ्या विकीला. मीच त्याचा जन्मदाता आणि मृत्यूदाता सुद्धा. डॅड